राधे राधे. तर आजचं रुटीन 9:30 नंतरचं तुमच्याबरोबर मी आज जे शेअर करते ते 9:30ला मी वरती येते झाडू मारण्यासाठी आणि थोडाफार पसारा असतो तो व्यवस्थित करून देते आणि त्याच्यानंतर मग मी खाली जाते. जिना वगैरे झाडून मगच खाली निघते. आता घर तसं क्लीन झालं होतं. मग मध्ये जे कामं आहे ते धुण्याचं होतं ते काही तुमच्याबरोबर शेअर केलं नाही. आणि धुणं वगैरे टाकल्यानंतर जे काम असतं ते म्हणजे गॅलरी धुण्याचं. तर तेच इकडं माझं चालू होतं. आणि घरासाठी ना मी काही गोष्टी मागवल्या होत्या ते पण तुमच्याबरोबर मला आज शेअर करायच्या होत्या. तर तुम्हाला पुढे कळेलच की मी काय मागवलं होतं. आणि इथं थोडीशी सावली बराच उशिरा ऊन येतं कारण इथं सावलीच असते, कारण लॉन्स आहे बाजूला आणि त्या लॉन्सचं सावलीची आहे ती माझ्या घरावर पडते. तर कावळा मस्त शांत बसला होता पण तो बिचारायला असं वाटतं ही मारते की काय, तो उडून गेला. आणि त्या साईडला काही ऊन येत नव्हतं. मग म्हटलं चला इकडं बऱ्याच उशिरापर्यंत कपडे असले तर काही प्रॉब्लेम नाही, कारण तिकडं एवढं ऊनच नव्हतं आणि ते ओलेच राहून गेले असते. मग इकडं घरात म्हटलं चला आता मशीनसुद्धा क्लीन करून घ्यावं, कारण आता आलेलीच आहे वरती तर हे पण करून घ्यावं. कारण की जी वस्तू आपण वापरत नाही तिच्यावर सतत धूळ वगैरे होते आणि मशीन थोडंफार साफ असलं की ते सुद्धा चालायला व्यवस्थित चालतं. आता मशीनची इथं जे नट होते ते थोडे सैल झाले होते ते पण इकडं टाईट करून दिले आणि मग म्हटलं चला आता हे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यावं. आणि मशीनवर सहसा करून मी जसं की माझं ब्लाऊज आणि ड्रेस वगैरे स्टिच करायचं किंवा काही फाटलं तुटलं तेवढंच स्टिच करायला त्याच्यावर बसते, इतर कोणाचं घेत नाही. तर बरेच धूळ झाली होती त्याच्यावर. आणि येताना मग जिन्याच्या खाली उतरत होते तेव्हा समोर मला मनी प्लॅन्टच्या झाडावर काही पिवळी पानं दिसले. ते पण म्हटलं चला ते पण काढून घेऊ, कारण ते साधारण 8-9 दिवस झाले होते तेव्हा मागेच मी काढलेले, पण तरीसुद्धा एवढे पानं निघाले. आणि त्याच्यानंतर आता सगळं काम माझं झालं होतं. तर उन्हात तुळशी ठेवलेली होती मी सकाळी, ऊन तिच्यावरनं गेलं. मग परत तिची जागा चेंज केली आणि दुपारी मस्त भाजी आणि कोथिंबीर सुवायला बसली. आणि त्याच्यानंतर काही पार्सल होते तर हे वॉलसाठी मागवलेलं होतं, काही असं स्टिकरसारखं होतं. आणि इकडं होते हे स्टँड, हे सुद्धा वॉलसाठीच आहे आणि याच्यात अडकवायला फुलंसुद्धा मागवलेले आहेत. फुलं मागवले होते व्हाईट आणि आले रेड, म्हणून थोडंसं वेगळं वाटत होतं की आपण मागवले. पण म्हटलं चला काही हरकत नाही, आता जे आलं ते बरं आहे असं म्हणून चालू दिलं. जे होतं चांगल्यासाठी होतं असं म्हणून मी चालू दिलं. आणि हे मागवले होते हँगर. तर आता कपाटात आधीचे 10 हँगर आहेत पण ते काय पुरेना, तर हे 12 मागवले परत. आणि इथं वॉलपेपर मागवलेले 3. हे कशाला तर तुम्हाला पुढे कळेलच, इथंच एंड करते.